पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. टिपू सुलतान शौर्य गाजवणारा योद्धा होता, असं वादग्रस्त वक्तव्य आता हर्षवर्धन सपकाळांनी केलं. स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. दरम्यान मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो आता काढण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यानंतर टिपू सुलतानचा फोटो काढल्याची माहिती. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लावल्यानं वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना आणि काही नगरसेवकांकडून तीव्र विरोध झाल्यानं अखेर प्रशासनानं फोटो रात्रीच काढला. हे दोन दृश्य आपण पाहतोय. एक जे दृश्य आहे ते कालचं आहे. या ठिकाणी महापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो होता. मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर आता हा उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आलेला आहे. दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्यात, ऐकूयात. ठीक आहे, मला कधी कल्पना नाही, परंतु जे आहे जे नियमाने ठरलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना वागायला पाहिजे असं माझं मत. पण आता त्यांनी तो हटवलेला आहे, त्यामुळे आंदोलनाचा आणि तुम्ही जे माध्यमातून लक्ष वेधलं सगळ्यांनी त्याचा उपयोग झालेला दिसतोय. तर उपमहापौरांनी आधीच तो मुळात लावायला नको होता, परंतु त्यांना वाटलं असेल एखाद्या वेळेस की आपण कर्नाटकमध्ये आहोत, महाराष्ट्रात नाही आहोत, हे विसरले असतील, तर त्यांनी त्याची कायम आठवण ठेवली पाहिजे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये सुरू असून जगातल्या काही शहरांचा ताबा घेण्याचा त्यामध्ये कट रचला जात आहे. काही लोक टिपू सुलतानचा फोटो लावतात. परवाच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांनी हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रवेश केला होता. आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करणं, अशा प्रकारची कृत्य करणं हे काही राजकीय शक्ती आणि काही राजकीय व्यक्ती करत आहेत. अशा प्रकारच्या सर्व शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळामध्ये उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. तर दुसरीकडे मालेगावच्या महिला उपमहापौराला टिपू सुलतानचं कौतुक असल्याची चर्चा. दालनात कोणता फोटो लावावा हा आमचा अधिकार असून आमच्या विचारांच्या महापुरुषांचे फोटो आम्ही लावणारच. दुरुस्तीनंतर हा फोटो खरं तर पुन्हा दालनात लावणार असं वक्तव्य उपमहापौर शाने हिंदने केलंय. उस वक्त हमारी जो गठबंधन में जो पार्टी है उनके नगर सेवकों ने मुझे सप्रेम भेंट में टिपू सुल्तान की तस्वीर दी और उन्होंने वो टांग दी, जिस पे मैंने ऐतराज़ भी नहीं किया. और उसको निकालने की बात यह है कि कल के दिन कुछ जो लोग समाज में तनाव पैदा करने की कोशिश करते, छोटी छोटी बातों को बड़ा बड़ा मुद्दा बनाते हैं, वो बैठे हुए थे कमिश्नर के यहाँ और उन्होंने बोला जब तक ये फोटो नहीं निकलेगी हम जाएंगे नहीं. मैंने उनको नज़रअंदाज किया और उसके बाद वो चले गए और फोटो वहीं लगी हुई थी और फोटो के नीचे मैंने प्रेस वालों को संबोधन भी किया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.